माझ्या मुला, तू जे मागितले आहेस ते तुला नक्कीच मिळेल. माझ्या मुली, तू जे मनापासून मागितले आहेस ते तुला नक्कीच मिळेल. ज्याच्यामुळे याबेजला त्याची मागणी मिळाली, तोच देव आज तुला सांगतो, जर तू माझ्यासमोर तुझी मागणी मांडलीस तर मी ती पूर्ण करीन. प्रभू वचन देतो. प्रियजन हो, येशूच्या नावाने मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. प्रभूने आपल्याला एका नवीन महिन्यात आणले आहे. मागील महिनाभर प्रभूच्या हाताने आपल्याला आधार दिला आणि मार्गदर्शन केले. प्रभू देवाने आपण त्याच्याकडे मागितलेली सर्व काही पूर्ण केली. प्रभूचे आभार मानूया. या महिन्यासाठी प्रभूकडे माझ्यासाठी कोणते वचन आहे? मी त्याच्या आशीर्वादांचा वारस कसा होऊ शकतो? त्यासाठी मी काय करावे? अशा प्रश्नांची नक्कीच तुमच्या मनात उधळण होत असेल. या महिन्याच्या वचनासाठी मी देवाकडे प्रार्थना केली. तेव्हा प्रभू देवाने मला एक प्रार्थना तुमच्याशी शेअर करण्यास आग्रह केला आणि असेही सांगितले की तुम्ही अशी प्रार्थना केलीत तर तुमच्यासाठी गोष्टी घडतील. मी त्यासंबंधित देवाचे वचन तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आपण एकत्र प्रार्थना करणार आहोत. एक इतिहास अध्याय 4 वचन 10. एक इतिहास 4 वचन 10. याबेसाने इस्रायेलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी व्हावे, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. प्रभू परमेश्वराने त्याची ही मागणी पूर्णपणे मान्य केली. याबेस नावाचा एक अत्यंत धार्मिक माणूस होता. तो देवाकडे पाहतो आणि एका विशिष्ट गोष्टीसाठी विनंती करतो. प्रभू देवाने त्याने मागितलेले त्याला दिले. मग प्रभू आपल्याला काय सांगू इच्छितो? माझ्या मुला, तू जे मागशील ते तुला दिले जाईल. माझी मुलगी, तू जे मागितले आहेस ते तुला दिले जाईल. ज्याच्यामुळे याबेसची मागणी पूर्ण झाली, तोच देव आज तुला सांगतो, जर तू माझ्यासमोर आपली मागणी मांडलीस तर मी ती पूर्ण करीन. प्रभू असा वचन देतो. शास्त्रात याबेस कोण आहे? पहा, 9व्या वचनात लिहिले आहे, याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले. म्हणून प्रत्यक्षात याबेस ह्या नावाचा अर्थ आहे दुःख आणणारा. त्याच्या जन्मामुळे त्याच्या आईला खूप दुःख झाले होते. आपल्याला नेमकं काय कारण हे माहित नाही. आपल्या गावात काही लोक जसे म्हणतात, तुझ्या अपशकुनामुळेच तुझ्या वडिलांचे निधन झाले. या मुलाच्या जन्मामुळेच आपल्या कुटुंबावर गरिबी आली. या मुलाच्या जन्माच्या अपशकुनामुळेच हे सगळे प्रश्न उद्भवले. ते लोक असं म्हणतात. ही त्यांची चुकीची समजूत आहे. त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईने कोणत्यातरी प्रकारे खूप हालअपेष्टा सहन केल्या होत्या. कदाचित तिला प्रसूती दरम्यान त्रास झाला असेल किंवा तिने काही प्रतिकूल परिस्थितींचा सामना केला असेल. त्यामुळे तिला दुःख आणि वेदना झाल्या. फक्त प्रसूतीच्या वेदनांमुळेच तिने त्याचं नाव याबेस ठेवलं. म्हणून या नावाचा अर्थ दुःख आणणारा असा होतो. त्याच्या लहानपणी कदाचित तो इतरांसाठी दुःखदायक ठरला असेल. लोकांनी त्या नावानेच हाक मारली असेल. त्याची आई सुद्धा काही वेगळी नाही. त्याला जन्म देऊन काय उपयोग? तो फक्त कुटुंबासाठी दुःख आहे. सर्वांनी त्याला निरुपयोगीच म्हटलं असावं. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याने परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना केली. त्याने देवापुढे विनंती केली. परमेश्वराने त्याची विनंती ऐकली आणि त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या सर्व भावांपेक्षा जास्त आशीर्वाद देऊन त्याचा सन्मान केला. ज्या लोकांनी त्याच्याबद्दल अत्यंत तुच्छ आणि हीन शब्दांमध्ये भाष्य केले होते, ज्यांच्या शब्दांनी त्याला खूप खोलवर जखमी करून टाकले होते आणि ज्यांनी त्याला सर्व दुःखांचे आणि संकटांचे मुख्य कारण मानले होते,
आज त्याच लोकांच्या डोळ्यांसमोर साक्षात परमेश्वराने त्याचा मोठा सन्मान केला आहे आणि त्याला त्याच्या सर्व भावांमध्ये सर्वात उच्च स्थानी नेऊन बसवले आहे. आजही तुमच्या आयुष्यात लोक तुमच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करतात का? तू जन्मल्यापासून आपल्या घराचं नशीब फिरलं, तुझा काळच वाईट आहे, इतर लोक असं बोलतात का? अनेक लोक तुम्हाला असं विचारतात का की तुझे राशीयोग सध्या चांगले दिसत नाहीत? लोक म्हणतात का तुझ्यामुळेच आपल्या कुटुंबावर दुःख आणि संकट येतात? तुमच्या घरातले लोक अशा शब्दांनी तुमच्यावर आरोप करतात का? त्यांचे आरोप तुमचं मन दुखावतात का? तुम्ही यातून वेदनेत आहात का? तुटलेल्या आणि ओझ्याने भरलेल्या मनाने तुम्ही असं म्हणता का? सगळे फक्त मलाच दोष देतात आणि माझं मन दुखावतात. ते मला काहीही कारण नसताना दोष देतात. अशा शब्दांनी तुमचं मन तुटतं का? तो तुमच्या प्रार्थना आणि विनंत्या ऐकायला तयार आहे. प्रभू तुमच्या प्रार्थनेत तुम्ही जे मागता ते तुम्हाला द्यायला इच्छुक आहे. ब्रदर अप्पादुराई आमच्या सेवेत काम करत होते. ते माझे सहकारी आणि भाऊ म्हणून सेवेत कायम होते. प्रभूने त्यांना आपल्या राज्यात घेऊन दिला. ते जिवंत असताना प्रभूने त्यांच्या हातून अनेक चमत्कार घडवले. एका वेळी एक प्रेमळ आई आपल्या लहान मुलीसह त्यांच्या छोट्याशा घरी प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेली. त्यांनी त्यांच्याशी बोललं. आई आपल्या मुलीबद्दल खूप चिंतित होती. आई म्हणाली, साहेब, ती मोठी होत आहे. तिने काही प्रमाणात शिक्षण घेतलं आहे आणि जेव्हा आम्ही तिच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केला तेव्हा काहीच चांगलं घडलं नाही. निराश होऊन आम्ही तिला नोकरी मिळवून देण्याचा विचार केला आणि त्यासाठीही प्रयत्न केला. तेही जमलं नाही. मी तिचं लग्न ठरवायचं ठरवलं तेव्हा काहीच आमच्या वाट्याला आलं नाही. तिच्या आयुष्यात फारशी काही आशीर्वाद नाहीत. आईने असे बोलून दाखवत आपल्या मनातील खोल दुःख व्यक्त केले. आई हे बोलत असताना तरुण मुलगी जोरजोरात रडू लागली. ती हुंदके देत होती आणि अश्रू थांबवू शकत नव्हती. त्यांनी विचारलं, काय झालं, का रडतेस? मुलीने उत्तर दिलं, साहेब, माझी आई म्हणते की मी शापित आहे आणि माझ्या नशिबात काहीच नाही आणि माझ्या नावावर डाग आहे. तुझं आयुष्य तुझ्यासोबत चांगलं होणार नाही. माझे नातेवाईक आणि आप्तेष्ट सुद्धा म्हणतात ती आता वयस्कर झाली आहे. तिच्याकडे ना नोकरी आहे, तिचे शिक्षणही पूर्ण झालेलं नाही, तिच्यासाठी लग्नाचा योग्य जोडीदार मिळत नाही. सगळेच माझ्या अवस्थेची थट्टा करतात. ती जोरात रडली आणि म्हणाली, आई असे शब्द बोलते तेव्हा मी कसं सहन करू? अप्पादुराई यांनी तिला सांगितलं, मुली, जग काहीही बोलू दे. ते म्हणतील की तू दोषी आहेस, शापित आहेस आणि दुःख घेऊन येणारी आहेस. पर एक प्रभू आहे जो तुला आशीर्वाद देऊ शकतो. असा एक प्रभू आहे जो तुझं दुःख आणि वेदना बदलू शकतो. चला आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. तूही तुझ्या मनातलं सगळं त्याला मोकळेपणाने सांगू शकतोस. तो नक्कीच तुझ्यासाठी एखादा चमत्कार करेल. असं सांगून त्यांनी मनापासून प्रार्थना केली आणि तिला सांगितलं, आपण प्रभूकडे प्रार्थना केली आहे, तो नक्कीच तुझ्यासाठी चमत्कार करेल. त्यांनी तिला धीर दिला आणि परत पाठवलं. फक्त 2-3 महिने झाले होते. आई आणि मुलगी पुन्हा परत आल्या. आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती म्हणाली, साहेब, त्या दिवशी तुम्ही आमच्यासाठी येशूला प्रार्थना केली आणि आम्हाला परत पाठवलं. मी सुद्धा माझ्या मुलीसाठी येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली. प्रभू देवाने आमच्या विनंतीचा आवाज ऐकला. नेमकं काय झालं? पहिला चमत्कार असा झाला की तिला एका चांगल्या नोकरीसाठी बोलावणं आलं आणि ती नोकरी तिला मिळाली. आता ती दररोज आदराने तिच्या नोकरीवर जाते. येशू ख्रिस्ताने तिला अशा प्रकारे आशीर्वाद दिला. यानंतर तिला चांगला विवाह जोडला. त्यांच्या परस्पर संमतीने लग्नाचीही तयारी झाली आहे. आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलो आहोत. तुम्ही यावं आणि नवविवाहितांना आशीर्वाद द्यावं असं आईने आनंदाने सांगितलं. पहा, पूर्वी ते दुःख, लाज आणि वेदनेत आले होते. पण परमेश्वराने त्यांची विनंती ऐकली आणि त्यांचं दुःख आनंदात बदललं.
त्याने त्यांची निंदा आणि लाज आशीर्वादात बदलली. आज तुम्हीही असंच थकून गेलात आहात का? तुम्ही असं म्हणता का? ते म्हणतात की माझं नशीब नाही, मी शापित आहे. ते म्हणतात की माझं काही चांगलं होणार नाही. मी सगळ्यांसाठी हसण्याचा विषय झालो आहे. मी इतरांसाठी नेहमीच वेदनेचा कारण ठरलो आहे. तुमचे विचार असे चालू आहेत का? याबेसबद्दल त्याच्या आईला वाटलं होतं की तो फक्त दुःखच देईल. त्याच याबेसच्या आयुष्यात परमेश्वराने त्याच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला आणि त्याला उंचावलं. तुम्हाला कारण माहीत आहे का? कारण त्याने आपली प्रार्थना देवासमोर मांडली. तुमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. या वर्षी त्याने तुम्हाला कोणतं वचन दिलं आहे? मागा आणि तुम्हाला दिलं जाईल. माझ्या मुला आणि मुली, तुम्ही आधी मागा. मी तुझी प्रार्थना ऐकायला आणि उत्तर द्यायला तयार आहे, असं प्रभू म्हणतो. त्याने याबेसला त्याची प्रार्थना ऐकून आशीर्वाद दिला नाही का? तुम्हाला माहित आहे का त्याने कशी प्रार्थना केली होती? आपण एक इतिहास 4 वचन 10 मध्ये त्याची 4 गोष्टींसाठी केलेली प्रार्थना वाचू शकतो. आपण अनेकदा निरुपयोगी शब्द वापरून प्रार्थना करतो. आपण अशी प्रार्थना करतो ज्यात काहीही सार नाही. पण याबेसने 4 अत्यंत महत्वाच्या आणि विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थनापूर्वक विनंती केली होती आणि परमेश्वराने त्याची केलेली सर्व मागणी पूर्ण केली. पहा, परमेश्वराने त्याने केलेली मागणी पूर्ण केली. आज तुझी मागणी काय आहे? परमेश्वर विचारतोय, मुला तुला काय हवे? मुली तुझी मागणी काय आहे? परमेश्वर तुझी मागणी पूर्ण करण्यास तयार आहे. तो तुझ्या अगदी शेजारी उभा आहे. तू कुठेही असलास, बसलेला किंवा उभा, परमेश्वर तुझ्या शेजारी उभा आहे आणि बोलतो. मी याबेसची मागणी पूर्ण केली नाही का? मी काल, आज आणि सदैव हेच आहे. मी पक्षपाती करणारा देव नाही. तू माझ्याकडे जे काही मागशील ते मी तुझ्यासाठी घडवून आणायला तयार आहे. येशू तुझ्याशी बोलतो आहे. निराश होऊ नकोस. माणसांच्या शब्दांमुळे व्यथित होऊ नकोस. येशू म्हणतो, माझ्यासमोर तुझी विनंती मांड. तुझी मागणी काय आहे? मी इथे आहे. तुझीच मागणी पूर्ण करण्यास तयार आहे, असे प्रभू म्हणतो. तो आधीच जाणत नाही का? मी मागण्यापूर्वीच असं आपल्याला वाटू नये. शास्त्रात मार्कने लिहिलेल्या सुवार्तेत 10व्या अध्यायात त्यातील 51वा श्लोक वाचताना येशू येरिको नावाच्या शहरातून प्रवास करत होता. रस्त्याच्या कडेला बार्तिमेय नावाचा एक माणूस होता जो जन्मतः आंधळा होता. तो भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असे. दृष्टी नसल्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य भीक मागण्यावर अवलंबून होते. लोक काय म्हणाले असतील? त्याने मागच्या जन्मात काय पाप केलं असेल म्हणून तो असा जन्माला आला. त्याचा मागील जन्म आणि कर्म कसे होते की तो असा झाला. इथे असं घडल्यास लोकांचीही तीच वृत्ती असती. तेथे लोकांचा असा विश्वास नव्हता. इथे लोकांनी असाच विचार केला असता. लोक म्हणाले असते की त्याच्या कर्मामुळेच तो रस्त्यावर आला आहे. त्याच्याबद्दल अशा प्रकारे वाईट बोलले असते. अशा अपमानाच्या शब्दांनी तो किती व्यथित झाला असेल, नाही का? तो किती तुटून गेला असेल. त्याने भीक मागितली, साहेब मला काहीतरी द्या. कोणीतरी त्याला थोडे पैसे दिले असते. काहींनी त्याच्यावर ओरडले असते, त्रास देतोस म्हणून. त्याचे मन आधीच जखमी होते. माझं आयुष्य असं का वाटतं? मी असाच का जन्मलो? अशाच प्रकारे त्याच्या मनात असंख्य प्रश्न साचले असतील. म्हणूनच हे सगळं फक्त मलाच का सहन करावं लागतं? जसं तुम्ही आता विचार करता तसंच तो त्या गल्लीत बसून विचार करत होता. पण अचानक जेव्हा त्याला कळतं की येशू त्या मार्गाने येतोय, त्याच्या आत एक प्रकारचा विश्वास जागा होतो. येशू या मार्गाने येतोय का? या वाटेने जातोय? मग माझं आयुष्य बदलून जाईल. मला नक्कीच एखादा चमत्कार मिळेल. आता पुढे मला कधीच दुःख राहणार नाही. तो नक्कीच माझं दुःख बदलून टाकेल. तो नक्कीच माझी नाचक्की आणि लाज दूर करेल. मी लोकांना त्याच्याबद्दल बोलताना ऐकलं आहे. ही विचारं मनात धरून तो त्याला हाक मारतो, येशू दाविदाचा पुत्रा, माझ्यावर दया कर. मग येशूने त्या माणसांना सांगितलं की त्याला इथे आणा. जेव्हा त्याला येशूच्या समोर आणलं, येशू त्याच्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो, मुला तुला माझ्याकडून काय हवं आहे? प्रभू, माझं दुःख तुला दिसत नाही का? मी तुला का हाक मारली हे तुला अगदी चांगलं माहीत आहे. तो अशा प्रकारे बोलला नाही. प्रभूला सगळं काही माहीत आहे.
माझे गरज का पूर्ण करत नाही? कारण त्याला आधीच माहीत आहे मला काय होणार आहे. प्रभू त्यांना हळूवारपणे विचारतो, तुला माझ्याकडून काय हवं आहे? पहिल्यांदाच तो त्याला निर्माण करणाऱ्या देवाशी बोलतो. मला दृष्टी हवी आहे. आतापर्यंत त्याने जे काही मागितलं ते सगळं माणसांकडूनच मागितलं होतं. तो म्हणायचा, साहेब थोडी मदत करा. 2 दिवस झाले काही खाल्लं नाही, मी उपाशी आहे. कृपा करा आणि थोडी मदत करा. अशा प्रकारे तो लोकांच्या हालचालींचा आवाज ऐकून त्यांच्याकडून भीक मागायचा. आता पहिल्यांदाच तो त्याला निर्माण करणाऱ्या येशूच्या समोर उभा आहे. तो त्याला विचारतो, तुला काय हवं आहे? तू मला का बोलावलं? सांग. त्याने हे शब्द उच्चारले तेव्हा तो खूप आनंदी झाला. तो म्हणाला, प्रभू मला दृष्टी द्या. पहा, प्रभूने त्याची इच्छा पूर्ण करून त्याला आनंदी केलं नाही का? प्रभू येशू तुझ्या शेजारी उभा आहे. तो म्हणतो, मुली तुझी इच्छा काय आहे? मुला तुझी इच्छा काय आहे? तुला काय हवं आहे? मला माहित आहे की तू यातना सहन करतो आहेस. माझ्याकडे माग. याबेजने माझ्याकडे मागितलं. फक्त त्याने मागितलं म्हणूनच मी त्याला त्याची मागणी पूर्ण करून आशीर्वाद देऊ शकलो. प्रभू इच्छितो की तू त्याच्याकडे मागावं. तुला कदाचित देवाकडे काय मागावं याची चिंता वाटत असेल. इथे याबेस एक मनापासून आणि अद्भुत प्रार्थना करतो. पहा, याबेसने इस्रायलाच्या देवाकडे आर्जव केलं. इस्रायलाच्या देवाला हाक मारली. बर्तिमेयस नेहमीच मदतीसाठी लोकांवर अवलंबून होता आतापर्यंत. आताच पहिल्यांदाच तो आपल्या सृष्टीकर्त्या प्रभू येशूकडे पाहतो. तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखीन व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. येशू तुमच्या अगदी शेजारी उभा आहे, तुम्ही त्याच्याकडे जे मागता ते देण्यासाठी. येशू ख्रिस्त आपली नजर ठामपणे तुमच्यावर ठेवतो. तो म्हणतो, तुला जे हवं आहे ते माग. इथे याबेस देवाकडे 4 गोष्टी मागतो. हे एक संपूर्ण प्रार्थनेप्रमाणे दिसते. सर्वप्रथम तू माझे खरोखर कल्याण करशील. पहिली गोष्ट, प्रभू मला आशीर्वाद द्या. माझ्या आजूबाजूचे लोक म्हणतात की माझ्या आयुष्यात शाप आहे. ते मला दुःख देणारा म्हणून ओळखतात. माझ्या आयुष्यात मला कुठलाही आशीर्वाद दिसत नाही. माझ्या आईलाही मी आवडत नाही आणि ती माझ्याबद्दल वाईट बोलते. तिच्यासोबतच संपूर्ण शेजार माझ्याबद्दल बोलतो की मी शापित आणि अनाशीर्वादित आहे. प्रभू मला आशीर्वाद द्या. त्याने देवासमोर आपली विनंती मांडली. प्रभू देवाकडे असंख्य आशीर्वाद आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे आशीर्वाद हवे आहेत? त्याच्याकडे अनेक आध्यात्मिक आशीर्वाद आहेत. त्याच्याकडे मागा, प्रभू मला आध्यात्मिक सामर्थ्य आणि तारणाचा आनंद दे. पवित्र आत्म्याने मला अभिषेक कर. मला पवित्र आत्म्याची दान दे. प्रभू मला अब्राहम सारखी तुझ्यावर श्रद्धा असावी. मी तुझा मित्र असावा. मला तसा अनुभव दे. मी दाविदासारखा तुझ्या मनासारखा माणूस असावा. मला तसा अनुभव दे. माझं रूप मोशेसारखं असावं, जेणेकरून मी तुझा आवाज ऐकू शकेन आणि तुझ्याशी बोलू शकेन. मला तसा अनुभव दे. तशा प्रकारचे आध्यात्मिक आशीर्वाद देवाकडे मागा. हेच सर्वात मूलभूत आहे. म्हणून आधी आध्यात्मिक आशीर्वाद येतात, त्याच्यानंतर शारीरिक आशीर्वाद. तुम्ही अगदी तंदुरुस्त असायला हवं, बरोबर ना? आजारपण आणि अशक्तपणा आले की तुमचं मन दुखी होतं. त्याला सांगा, उत्तम आरोग्य दे. त्याने वचन दिलं नाही का की तो प्रत्येक आजार दूर करेल आणि तुला उत्तम आरोग्य देईल. माझं आरोग्य उत्तम असावं. माझं शरीर सुरळीतपणे कार्य करावं असं मला वाटतं. मला या आजारांपासून मुक्त शांत आयुष्य होणं आहे शारीरिक आशीर्वाद. मग तू माझ्या हातातील कामाला आशीर्वाद द्यायला हवा. माझ्या कामात आणि व्यवसायात तुझे आशीर्वाद दे. माझ्या व्यवसायाला आशीर्वाद दे आणि माझ्या मुलांना त्यांच्या अभ्यासात आशीर्वाद दे. माझी पिढी तुझ्यासमोर वाढावी. मला गर्भाचा आशीर्वाद दे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आशीर्वाद आहेत. तुम्ही त्याच्याकडे तुमच्या विशेष गरजेच्या आशीर्वादांसाठी मागू शकता. जसं की, प्रभू मला तुझे आशीर्वाद दे. या गोष्टीत मला तुझा आशीर्वाद मिळू दे. या गोष्टीसह माझ्यावर आशीर्वाद येऊ दे.
जर तुम्ही मनापासून आणि विशिष्टपणे त्याच्याकडे मागितलं तर देव नक्कीच तुम्हाला तो आशीर्वाद देईल आणि तुम्हाला आनंदित करेल. आज तुम्हाला कोणत्या प्रकारचा आशीर्वाद हवा आहे? तुम्ही त्याच्याकडे मागायचं ठरवलं आहे का? तुमच्या प्रार्थना नेमक्या असाव्यात, सर्वसाधारण नाही. प्रभू येतो आणि राजा श्लोमोनला विचारतो, तुला जे काही हवं आहे ते माझ्याकडून माग. त्याने असं नाही म्हटलं, प्रभू मला तुझ्या मनाप्रमाणे दे. त्यावेळी श्लोमोन लहान वयातच राष्ट्राचा राजा झाला होता. म्हणून तो लगेच विचार करतो, मला कोणत्या प्रकारचा आशीर्वाद हवा आहे? प्रभूने मला या राष्ट्रावर राज्य करण्यासाठी ते माझ्या हाती दिलं आहे. ही देवाने दिलेली जबाबदारी आहे. मला त्यांचं ज्ञान हवे आहे. एका बाजूला आर्थिक साधनं हवीत. शत्रूवर विजय मिळवणं गरजेचं आहे. संरक्षण हवं आहे. ते असू दे, पण माझ्यासाठी शहाणपण आवश्यक आहे. मला या लोकांचं प्रशासन करायला आणि त्यांना न्यायाने मार्गदर्शन करायला नको का? मला ज्ञान हवं आहे. प्रभूला ही प्रार्थना त्याच्या दृष्टीने फारच आवडली. त्याची इच्छा ऐकून प्रभू आनंदित झाला आणि त्याने केवळ शहाणपणच नाही तर संपत्ती, विजय आणि सन्मानही दिला. त्याने त्याला सर्व प्रकारच्या आशीर्वादांनी पुरस्कृत केले. तुमची प्रार्थना त्याच्या दृष्टीने सुखद वाटली पाहिजे. तुमचं जीवन त्याला आवडावं अशी प्रार्थना करा. प्रभू आनंदाने तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्हाला कोणता आशीर्वाद हवा आहे? तुमच्या मुलांसाठी शहाणपण व विजय हवाय का? तुम्हाला हवे असलेले कोणतेही आशीर्वाद तुम्ही मागू शकता. प्रभू तुम्हाला तो आशीर्वाद देईल. दुसरी गोष्ट जी तो विचारतो, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील. प्रभू माझी सीमा वाढव. माझ्याकडे फक्त थोडीशी जमीन आहे. मी ती थोड्याशा प्रमाणात कसतोय आणि तसंच जगतोय. यातून मी आयुष्यात कधी मोठं यश मिळवणार. म्हणून माझी सीमा वाढवण्याचा विचार कर. त्याने अशा प्रकारे प्रार्थना केली. पहा, प्रभूने ती प्रार्थना ही ऐकली. प्रभूने ती प्रार्थना ऐकली आणि त्याची सीमा वाढवली. पहा, जेव्हा प्रभूने अब्राहमला बोलावलं तेव्हा तो पूर्णपणे एकटाच होता. त्याने त्याला सांगितलं, ये आणि मी ज्या भूमीला सांगतो तिथे जा आणि मी तुला आशीर्वाद देईन. त्याने प्रभूचं ऐकलं आणि त्याचं पालन केलं. यशया अध्याय 51 वचन 2 मध्ये तेथे असं म्हटलं आहे की प्रभूने अब्राहमला आशीर्वाद दिला आणि त्याला भरपूर वाढवलं. त्याने त्याच्या संततीला वाढवलं. म्हणजेच प्रभूने त्याची सीमा वाढवली. तो त्याच्या व्यवसायाची आणि उत्पन्नाची सीमा वाढवतो. तो त्याच्या पिढ्यांना वाढवतो. तो त्याच्या जनावरांनाही गायी आणि कळपांसह वाढवतो. तो त्याचे नोकर आणि दासी यांनाही वाढवतो आणि त्याचे धनसंपत्तीही वाढवतो. तो असा देव आहे जो वाढवतो आणि विस्तारतो. तो प्रार्थना करतो, तुम्ही माझी सीमा वाढवावी. पहा, प्रभूने त्या प्रार्थनेला उत्तर दिलं. तो तुमच्यासाठीही हे करेल. तुमच्या कामात बढती मिळेल. तो तुमची सीमा वाढवेल. तो तुमच्या व्यवसायाची आणि नोकरीची सीमा वाढवेल. तुमच्या आध्यात्मिक जीवनातही तो तुमच्या प्रार्थना जीवनाची सीमा वाढवेल. तो तुम्हाला विश्वासात वाढवेल. तुम्ही करत असलेल्या सेवा कार्याच्या सीमाही तो वाढवेल. तो असा देव आहे जो तुमची सीमा वाढवतो. योब अध्याय 1 वचन 10 मध्ये आपण पाहतो की प्रभूने योबला आशीर्वाद दिला. त्याची संपत्ती आणि मालमत्ता देशात मोठ्या प्रमाणात वाढली. इतर आशीर्वादांचं प्रभूने त्याची सीमा वाढवली. तो तुमच्या सोबतही हेच करेल. तो तुमचे उत्पन्न वाढवेल. तो तुमची सीमा वाढवेल. 1978 मध्ये जीसस रिडीम्स ही सेवा सुरू झाली. 80च्या दशकाच्या सुरुवातीला देवाने आम्हाला अर्धा एकर जमीन मोफत दिली. त्या काळी आमच्यासाठी हे खूप मोठं होतं. आम्ही म्हणालो, प्रभूने आमच्या सेवेला कोणीतरी मार्फत अर्धा एकर जमीन मोफत दिली आहे. आम्ही प्रभूचे आभार मानले. तिथेच देवाचे घर बांधले गेले. प्रभूच्या देवाचे घर बांधण्याच्या आज्ञेमुळे जिथे 3000 लोक प्रार्थनेसाठी बसू शकतील असे ते बांधले गेले. ते बांधताना आम्ही थक्क झालो होतो. प्रभूने अर्धा एकर जमीन मोफत दिली आहे. तो 3000 लोक बसू शकतील अशी इमारत बांधत आहे. आमच्यासाठी हे खूप मोठं होतं. आम्ही त्यासाठी देवाची स्तुती केली. अचानक एक दिवस प्रभू म्हणाला,
आम्ही उपवास करून प्रार्थना करत असताना प्रभूचे वचन प्रकट झाले. ते असं होतं, तू पसरशील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, आणि मी तुझे क्षेत्र वाढवीन. प्रभूचे वचन अशा प्रकारे आले तेव्हा हे माझ्यासाठी विश्वास ठेवायला कठीण होतं. अर्धा एकर जमीन आणि 3000 लोक बसू शकतील अशी इमारत, हेच आमच्यासाठी मोठं आहे. याच्या पुढेही प्रभू म्हणतो की तो आपलं क्षेत्र वाढवे आणि सीमा रुंदावे. प्रभू म्हणाला की तो आपल्याला चारही दिशांना पसरवेल, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. प्रभूने असं म्हटलं म्हणून आम्ही त्यावर विश्वास ठेवला आणि म्हणालो, ठीक आहे, आम्ही तुझ्याकडे काहीच मागितलं नव्हतं, पण तूच आम्हाला वचन दिलंस, म्हणजेच तूच आम्हाला वाढवू इच्छितोस, म्हणून तुझ्या वचनानुसार आम्हाला वाढव. आम्ही देवाकडे आमचं क्षेत्र वाढवण्याची मागणी केली नव्हती. देवाने स्वेच्छेने आम्हाला वचन दिलं की तो आमचं क्षेत्र वाढवेल. त्यामुळे आम्ही त्या वचनावर प्रार्थना करायला सुरुवात केली. तुम्हाला माहित आहे काय पुढे काय झालं? काही काळ गेल्यावर प्रभूने देवाच्या घराच्या सीमा चारही दिशांना उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम वाढवल्या. आता या परिसरात प्रभूच्या सेवेसाठी अनेक सुविधा आहेत. तो असा देव आहे जो आपल्या शब्दाला कृतीत उतरवतो. तो आपली वचने पाळतो. आज तो तुझ्याकडे पाहून म्हणतो, माझ्या मुला आणि मुली, माझ्याकडे माग, मी तुझं क्षेत्र वाढवीन. विश्वासाने माग, म्हणून तुला मागावंच लागेल. प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे आमचं क्षेत्र वाढव. याबेजने अशाच प्रकारे प्रार्थना केली. तिसरं म्हणजे तो म्हणतो, तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. मला सर्वात जास्त ह्याचीच गरज आहे. प्रभू परमेश्वरा, तुझा हात माझ्याबरोबर असावा अशी माझी इच्छा आहे. याचा अर्थ तू नेहमी माझ्याबरोबर असावास. तुझा हात माझ्याबरोबर असावा याचा अर्थ जर एखाद्या हाताने आपल्याला धरलं असेल तर तो व्यक्ती आपल्या जवळच असेल, बरोबर ना? हे एक महत्वाचं आहे. 1974 साली प्रभू मला भेटला आणि सेवेसंबंधी माझ्याशी समोरासमोर बोलला. तो दिवस आणि ती गोष्ट मी सहज विसरू शकत नाही. म्हणून जेव्हा देवाने माझ्या सेवेसंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आणि मला बोलावलं, मी ते आनंदाने स्वीकारलं नाही. मी त्याला माझ्या भीती आणि प्रश्न विचारले. मी शेवटपर्यंत टिकू शकेन का? जगात खूप संकट, दुःख आणि प्रलोभनं आहेत. मी फक्त एक तरुण आहे. मी या सगळ्यातून जाऊन सेवा पूर्ण करू शकेन का? शेवटी मी प्रभूला सांगितलं, ठीक आहे प्रभू, मी तुझ्या शब्दावर सेवेत येतो, पण तू मला वचन द्यायलाच हवं. काय आहे ते असं त्याने विचारलं. मी त्याला सांगितलं, या प्रवासात मी तुझा हात धरणार नाही. जर मी तसं केलं तर कदाचित मी सोडून देईन, कारण मी एक कमकुवत माणूस आहे. जर संघर्ष, निंदा किंवा पापाचं प्रलोभन आलं, कदाचित मी तुला सोडून जाईन, कारण मी एक अशक्त माणूस आहे. पण तू माझा हात धर. मला तुझा हात माझा घट्ट पकडावा असं वाटतं. जर तू माझा हात धरलास तर मी सहजपणे तुझ्या पकडीतून सुटू शकणार नाही. तू मला शेवटपर्यंत तुझ्यासोबत ओढून नेशील. मी माझ्यावर विश्वास ठेवून सेवेत येत नाही, पण तुझ्यावर विश्वास ठेवून तू माझा हात धरशील तरच मी स्वतःला समर्पित करतो, मी असं म्हटलं. प्रभू आनंदाने म्हणाला, तुझ्या शब्दावर मी तुझा उजवा हात धरून तुला चालवीन. त्याने मला वचन दिलं, मी तुला यशया अध्याय 41 वचन 8 ते 16 माझं वचन म्हणून देतो. एका वचनात असं म्हटलं आहे, मी तुझा उजवा हात धरतो. पाहिलंस का आजपर्यंत मी सेवेत जवळपास 50 वर्ष पार केली आहे. हे माझं 51वं वर्ष आहे. इतका कसं जमलं? असंख्य परीक्षा, अडचणी आणि त्रास होते, आणि असंख्य संकट, निंदा आणि अस्वस्थता होती. मी त्यांना कसं सामोर गेलो? माझ्या इच्छाशक्तीने, भक्तीने किंवा ताकदीने नाही. त्यानेच माझा उजवा हात धरला आहे, नाही का? त्याने मला कधीच सोडलं नाही. त्यानेच मला इथपर्यंत आणलं आहे. त्याने मला वचन दिलं की तो शेवटपर्यंत माझं मार्गदर्शन करेल. त्याचा हात माझ्यासोबत असेल एवढं पुरेसं आहे, तेवढे पुढे. जर त्याचा हात माझ्यासोबत असेल तर त्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ तो माझ्या जवळ आहे. जर कोणी आपल्या शेजारी उभा राहिला, आपला हात धरला,
याचा अर्थ ती व्यक्ती आपल्या जवळ आहे. जर तुम्ही म्हणाल मी तुमच्यासोबत आहे, एखादा माणूस दूरवर असतानाही तुमच्यासोबत असू शकतो. पण जर त्यांनी हात धरला तर ते तुमच्या जवळ असले पाहिजे. जाबेसने तेच मागितले. प्रभू, तुझा हात माझ्या पाठीशी असू दे. नहेम्याच्या पुस्तकात तुम्ही एकच वचन परत परत पाहू शकता. नहेम्या अध्याय 2 वचन 8, त्याच अध्यायातील 18वा वचन. जेव्हा तुम्ही सत्य वाचता, माझ्या देवाचा कृपेचा हात माझ्यावर होता असे लिहिले आहे आणि माझी सर्व कामे यशस्वी झाली. माझ्या हाताचे सर्व काम परमेश्वराच्या हातामुळे यशस्वी झाले. त्याचा हात तुमच्या सोबत असेल एवढेच पुरेसे आहे. त्या हाताला तुमचा हात धरायला जागा द्या. प्रभू, मला तुझा हात माझ्यावर हवा आहे. मी व्यवसायासाठी, कामासाठी किंवा सेवेसाठी कुठेही गेलो तरी माझ्यासोबत आणि माझ्यावर तुझा हात नेहमी असावा अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारे प्रार्थना करा. त्याची उपस्थिती तुमच्यासोबत असेल. हेच तुमच्या यशाचे आणि आशीर्वादाचे गुपित आहे. ठीक आहे. शेवटी त्याच वचनामध्ये, आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखीन व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. यापुढे कोणतेही वाईट माझ्यावर येऊ नये, माझ्यावर कोणतेही दुःख येऊ नये, आणि मला संकटांपासून दूर ठेव, जेणेकरून मी वेदनांपासून मुक्त राहीन. प्रभूने त्याला उत्तर दिले, मी तुझी विनंती पूर्ण करीन. कोणतेही वाईट तुझ्यावर येणार नाही. ते कामाच्या ठिकाणी असो किंवा ज्या ठिकाणी तू राहतोस तिथेही. जेव्हा तुझी स्थिती उंचावते आणि प्रभू तुला भरभरून आशीर्वाद देतो, तेव्हा तुझे विरोधक वाढतील. तिथे मत्सर करणारे लोक आहेत. ते तुझी बढती रोखण्यासाठी किंवा तुला नोकरी सोडायला लावायला योजना आखतात. ते तुझ्या व्यवसायात अडथळा आणतात आणि तुझी सेवा थांबवण्याचा प्रयत्न करतात. तुझ्या नावाने येणारे चांगले काहीही नष्ट करण्यासाठी ते अस्वस्थ असतात. याशिवाय एक अदृश्य शत्रू आहे, सैतान. तो आपल्यावर वाईट घडवण्यासाठी अनेक प्रकारे मेहनत घेतो आणि आपल्या प्रगतीला अडथळा आणण्यासाठी. पण प्रभूने आपल्यावर संरक्षणाचे वचन जाहीर केले नाही का? संपूर्ण स्तोत्र 121 वाचा. या स्तोत्राचा संदेश म्हणजे देव आपल्याला राखतो. तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो आणि येण्या जाण्यावर लक्ष ठेवतो. तो आपल्याला सर्व वाईटापासून वाचवतो. स्तोत्रातील शब्द प्रार्थना म्हणून अर्पण करा. प्रभू, मला सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचव. येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत देखील तो हे शब्द म्हणतो, आम्हाला वाईटापासून वाचव. तुम्ही दररोज अशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. दररोज दुष्ट सैतान आणि आपल्यासाठी वाईट शोधणारे दुष्ट लोक आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात, आपल्याला कुठल्या तरी प्रकारे वाईट घडवण्यासाठी. म्हणून ही प्रार्थना दररोज करत राहा आणि प्रभू तुमच्या आयुष्यातील सर्व वाईटापासून तुमचे रक्षण करील. याबेसची प्रार्थना ऐकली गेली. प्रभूने त्याने मागितलेल्या गोष्टी त्याला दिल्या. आज तुम्ही त्याच्याकडे जे मागता ते तो तुम्हाला पुरवेल, कारण त्याने तुमच्यासाठी स्वतःला क्रुसावर बलिदान दिले. फक्त तुम्हाला आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने स्वतःला जखमी होण्यासाठी बलिदान दिले आणि तुमचे शाप स्वतःवर घेतले. तुम्हाला शरीराने निरोगी राहता यावे म्हणून त्याने त्या वेळी जखमा स्वीकारल्या होत्या. तुम्हाला आशीर्वाद द्यावा आणि तुमच्या भोवती त्याचे संरक्षण असावे म्हणून त्याने स्वतःला क्रुसावर अर्पण केले आणि पुनरुत्थानाने मृत्यूवर विजय मिळवला. फक्त तुम्हाला हे आठवण्यासाठी की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही किंवा तुम्हाला कधीच टाकणार नाही, कारण मी जिवंत आहे. तुम्हाला सर्व वाईटापासून वाचवण्यासाठी त्याने पुनरुत्थान झाला, सैतानावर विजय मिळवला. तोच येशू तुमच्या शेजारी उभा आहे आणि म्हणतो, माझे रक्त सांडून आणि माझे जीवन बलिदान म्हणून अर्पण करून मी मृत्यूपासून पुन्हा जिवंत झालो. फक्त तुमची विनंती ऐकण्यासाठी आणि तुमच्या मागणीला उत्तर द्यायला. आता तुम्ही त्याच्याकडे मागायला तयार आहात का? आपण सर्वांनी आपली डोळे बंद करूया. प्रभूकडे पहा आणि म्हणा, तुम्ही याबेसची विनंती ऐकली आणि पूर्ण केली. तुम्ही बदलन होणारे देव आहात. तुम्ही नक्कीच माझी मागणी पूर्ण कराल. तुमचा विश्वास त्याच्या समोर व्यक्त करा. माझा तुझ्यावर विश्वास आहे. प्रभू, मला तुझ्यावर विश्वास आहे. प्रभू, मला विश्वास आहे की तू माझीही विनंती ऐकतोस.
त्याला विचारा, हे प्रभुदेव मला आशीर्वाद दे. त्याला विचारा, मला आशीर्वाद दे प्रभू. तुझे आशीर्वाद माझ्या कुटुंबावर येऊ देत. माझ्या मुलांवर तुझे आशीर्वाद राहू दे. माझे काम फरो, व्यवसायावर तुझे आशीर्वाद असू दे आणि मी करतो त्या सेवेला आशीर्वाद दे. प्रभू, माझी पिढी तुझ्यासमोर आशीर्वादित होऊ दे. तुझे आशीर्वाद आमच्यावर सतत बरसत राहो. येशू, या गोष्टीसह मला तुझे आशीर्वाद दे. या विशिष्ट गोष्टीत तुझे आशीर्वाद दे. मला आशीर्वाद दे. माझी सीमा वाढव. प्रभू, आम्ही शास्त्रात पाहतो की तू आयुबचे वैभव या भूमीत मोठ्या प्रमाणात फुलवलेस. माझ्या सीमा देखील वाढव. माझ्या कामाच्या सीमा तुझ्या आशीर्वादाने वाढू दे. माझ्या उत्पन्नाच्या स्रोतांचा विस्तार होऊ दे. प्रभू, माझ्या व्यवसायाच्या सीमा तुझ्या नावात वाढू दे. प्रभू, माझ्या सेवा कार्याच्या सीमा वाढू दे. माझ्या चर्चच्या सीमा मोठ्या प्रमाणात वाढू दे. प्रभू, माझ्या सीमा भरपूर वाढू दे. येशूच्या नावाने माझ्या सीमा वाढू देत. प्रभू, माझ्या आयुष्यातही माझे आध्यात्मिक स्तर वाढू देत. त्याचबरोबर सांसारिक गोष्टींमध्येही आणि माझ्या व्यवसायाच्या मार्गात आणि मला आधार देणाऱ्या उत्पन्नात माझ्या सीमा आणखी विस्ताराव्यात. प्रभू, तो आशीर्वाद माझ्यावर होऊ दे. प्रभू, मला तुझा हात नेहमीच माझ्यासोबत हवा आहे. तुझा हात माझ्यासोबत असला की मला पुरेसे आहे. खूप अडचणी आणि त्रास आले तरी तुझ्या कृपेने मी त्यातून वाचू शकतो. मला तुझा हात माझ्यासोबत हवा आहे. देवा, तू नेहमी माझ्यासोबत राहा. माझा हात धर. माझा हात धर. तुझा हात माझ्यावर ठेव. तुझा हात माझ्या खांद्यावर असू दे. तू नेहमी माझ्यासोबत असावास. मी कुठेही गेलो तरी तू माझ्यासोबत असावास. मला तुझा हात दिवसरात्र माझ्यासोबत हवा आहे. तुझी उपस्थिती नेहमी माझ्यासोबत असावी. मला हाच दिलासा हवा आहे. प्रभू, तू माझ्या बाजूला राहिलास की मला तेवढं पुरेसं आहे. तू माझ्यासोबत राहिलास तर मी जे काही करीन त्यात तू मला विजय देशील. माझ्यावर तू आशीर्वाद करशील आणि मार्गदर्शन करशील असा मला विश्वास आहे. तुझा हात नेहमी माझ्यावर असावा. माझ्या सर्व पापांना क्षमा कर जे तुझ्या जवळ येण्यास मला अडथळा करतात. माझ्या सर्व अपराध, दुष्कृत्ये आणि पापे शुद्ध कर आणि तुला अप्रिय वाटणारी सर्व गोष्टी दूर कर. मी निर्मळ जीवन जगण्याचा संकल्प करतो. प्रभू, मी तुझ्यासमोर नम्र होतो आहे की तू मला पवित्र कर आणि मला मार्गदर्शन कर. तुझा योग्य हात नेहमी माझ्यासोबत असो. मला सर्व वाईटापासून दूर ठेव. जे लोक माझ्यासाठी वाईटाचा कट रचतात त्यांनी मला वेधले आहे. मत्सर करणाऱ्या लोकांनी मला सर्व बाजूंनी वेधले आहे. ते मला त्रास देतात आणि पुढे जाण्यापासून अडथळा आणतात आणि माझ्यावर वाईट घडवतात. ते लपून माझ्या विरोधात काम करतात. मला त्यांच्यापासून वाचव. दुष्ट आत्मे, सैतानाची कृत्ये आणि अंधाराची शक्ती माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात कार्यरत आहेत. मला सर्व प्रकारच्या वाईटापासून मुक्त कर. त्यापैकी कोणतीही गोष्ट मला हानी पोहोचवू नये. माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या मुलांना कोणतेही वाईट येऊ नये. माझ्या आत्म्याचे आणि शरीराचे रक्षण कर. माझ्या सर्व व्यवसायाचे, कुटुंबाचे आणि मुलांचे संरक्षण कर. प्रभू, तू तो देव आहेस ज्याने याबेची विनंती पूर्ण केली. तू आता मला माझ्या मागणीनुसार देत आहेस. तू या क्षणी मला तुझे आशीर्वाद आणि संरक्षणासह पूर्णपणे उत्तम आरोग्य प्रदान करत आहेस. तू आता माझी सीमा वाढवून मला आशीर्वादित करतो आहेस. प्रभू, मला त्यावर पूर्ण विश्वास आहे. मी ते तुझ्याकडून स्वीकारतो. प्रभू, तू माझ्या प्रार्थनेला उत्तर देऊन मला दररोज तुझे आशीर्वाद देणार आहेस. मी दररोज अशा प्रकारे प्रार्थना करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. माझ्यावर दररोज आशीर्वाद देणाऱ्या, माझी सीमा वाढवणाऱ्या आणि माझ्यावर संरक्षणाचा हात ठेवणाऱ्या देवाचे मी मनापासून आभार मानतो. मी विश्वास ठेवतो की मी जे मागितले ते मला मिळाले आहे. याबेसची विनंती पूर्ण करणाऱ्या देवाने माझीही विनंती पूर्ण केली म्हणून मी त्या देवाचे मनापासून आभार मानतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूने तुमच्याकडून ठेवलेली विनंती पूर्ण केली आहे. तुम्ही यावर विश्वास ठेवता का? तुमची विनंती मिळाली आहे असे म्हणत प्रभूचे मोठ्या आदराने स्तुती करा. ही प्रार्थना दररोज करा. दररोज एकदा तरी. एक इतिहास 4 वचन 10 या अध्यायातील श्लोक बोला. तो श्लोक बोला आणि त्याच पद्धतीने तुमच्या प्रार्थनाही करा. त्याचप्रमाणे दररोज अशी प्रार्थना करा. हे प्रभू, तू मला आशीर्वाद दे आणि माझी सीमा वाढव. तुझा हात माझ्यावर असू दे
आणि मला वाईटापासून दूर ठेव, जेणेकरून मी वेदनेपासून मुक्त राहीन. त्याला विचारा, माझी आजच्या दिवशी रक्षा कर आणि तुझा हात आज माझ्यासोबत असू दे. या गोष्टीसाठी आज तुझे आशीर्वाद दे. या गोष्टीत आमची सीमा वाढव. विशेषतः थांबू नका, प्रार्थना करत राहा. दररोज तुम्ही चमत्कार पाहाल. या संपूर्ण महिन्यात, या संपूर्ण वर्षभरात आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात प्रभू तुमची विनंती ऐकू दे आणि तुम्हाला आशीर्वाद व सन्मान मिळू दे. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.